गणेश विसर्जनाची पूर्वतयारी करण्यासाठी मुख्याधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी केली स्थळ पाहणी। गणरायाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडो याकरिता पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाची पूर्वतयारी। महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थी या कालावधीमध्ये सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता गणरायाची स्थापना केली जाते व या कालावधीमध्ये मनोभावे 10 दिवस त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अनंत चतुर्थीच्या दिवशी गणरायाचे विसर्जन केले जाते। त्यासाठी बुलढाणा शहरातील गणरायाचे विसर्जन करण्यासाठी सागवण नांद्राकोळी रोडवरील पैनगंगा नदीच्या नदीपात्रात गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन करताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तेथे उपाययोजना करण्यासाठी आज नगरपालिका मुख्याधिकारी गणेश पांडे व बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी संयुक्तरित्या पाहणी करून त्या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना निर्देश दिले आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या परिसरात हायमार्क्स लाईट तसेच सीसीटीव्ही कॅमेराज सगळा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे। तसेच जिल्हाधिकारी यांनी डीजे व गुलाल बंदी संदर्भात आदेश काढले असून त्या अनुषंगाने नागरिकांनी देखील खबरदारी घ्यावी असे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने तसेच नगर परिषद बुलढाणा यांच्या वतीने करण्यात आले आहे। गणेश उत्सव सुरू आहे आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यासाठी जी व्यवस्था करावी लागते त्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी मुख्याधिकारी गणेश पांडेजी सोबतच ठाणेदार ठाकरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। आपण या सागवणच्या पुलावर आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता ही पैनगंगा नदी आहे। या पैनगंगा नदीच्या पात्रात या ठिकाणी गणेश विसर्जन होणार आहे। बुलढाणा शहरातील लेंडी तलाव या ठिकाणी अगोदर गणेश विसर्जन या ठिकाणी केलं जात होतं, परंतु त्या ठिकाणी काम सुरू असल्यानं त्या जागेवर आता विसर्जन जे आहे ते करता येणार नसल्याची माहिती सरांनी दिली आहे। नेमकं काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे नगर परिषदेच्या वतीने ते आपण जाणून घेऊया। सर, काय नेमक्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी गणेश विसर्जन करत असताना कुठल्या कामं जे आहेत ते करण्याचे निर्देश दिले आहेत? मागील वर्षीपासून आपण गणेश विसर्जन या सागवण येथील या पुलावर करत आहोत। यावर्षी देखील नगरपालिकेने मोठ्या गणपतींच्या विसर्जनासाठी या पुलावर व्यवस्था केलेली आहे। इथे मोठे गणपती पाण्यात खाली जाण्यासाठी आपण इथे खोलीकरण या ठिकाणी आजपासून करणार आहोत। नंतर पूर्ण बॅरिगेटिंग राहणार आहे। या साईडला पूर्ण असे लाईट असणार आहे। तिथून सगळी अनाउन्समेंट आणि एक नियोजनबद्ध विसर्जन आपण या ठिकाणी मोठ्या गणपतींचं करणार आहोत। तसेच आपण सरकारी तलावावर जे विसर्जन या अगोदर व्हायचं तर तिथे सौंदर्यीकरणाचं काम सुरू असल्यामुळे आपण तिथे आता ते बॅन केलेलं आहे, परंतु त्याला लागून आपण कलश निर्माल्य कलश आणि तिथेच छोटे छोटे पाण्याचे टाके करून आर्टिफिशियल टँक तिथे आपण छोट्या गणपतीचे विसर्जन करण्याची व्यवस्था केलेली आहे। राणीच्या बागेत देखील आपण मागच्या वर्षी घरगुती गणपतींचे विसर्जन केलं होतं, यावर्षी देखील तिथे विसर्जन करता येईल। अजून 3 ते 4 ठिकाणी नगरपालिकेने घरगुती विसर्जनाची व्यवस्था केलेली आहे। मी मोठे गणपती म्हणजे मंडळ आहेत गणेश मंडळ त्यांना आवाहन करतो की इतरत्र कुठेही न जाता सागवण येथील पुलावरूनच आपण गणेश विसर्जन करावं आणि नगरपालिकेला सहकार्य करावं। धन्यवाद। निश्चितच जे आहे मोठे गणपती असतील ते या पैनगंगा नदीच्या या नदी पात्रात आणून या ठिकाणी विसर्जित करावं असं नगर परिषदेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। सोबतच बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे सर आहेत। सर, मला सांगा की जिल्हाधिकारी यांनी डीजे बंदी आणि गुलाल बंदीच्या संदर्भात आदेश काढलेला आहे, तर त्या संदर्भात आपण काय सांगाल आव्हान जनतेला आणि पोलीस प्रशासनाचं कसं नियोजन या ठिकाणी आहे? निश्चितच माननीय जिल्हाधिकारी सर यांनी गुलाल बंदीबाबत जो आदेश निर्गमित केलेला आहे त्याबाबत सक्तीने कारवाई करण्यात येईल। त्याकरता आम्ही शहरातील व्यापारी लोकांची मीटिंग सुद्धा घेतलेली आहे। त्यांनी सुद्धा आम्ही विकणार नाही ही हमी दिलेली आहे। कारवाई करण्यात येईल। आमचं नॉईज लेवल मीटर आहे, नॉईज लेवल मीटरने त्यांची मोजणी करून निश्चितच त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येईल। दुसरे इथं आमचा बंदोबस्त जो आहे इथे बंदोबस्त राहील। नगर परिषदेने जे बॅरिकेडिंग केलेलं आहे त्या बॅरिकेडिंगच्या पलीकडूनच त्याचं विसर्जन होणार नाही, कोणाची जीवितहानी होणार नाही।
याची निश्चित काळजी घेण्यात येईल. त्या संदर्भात आणखी माझं एक आव्हान आहे मंडळांना की मागच्या वर्षी हा रोड ब्लॉक झालेला होता, तर ज्या गणेश मंडळाचं विसर्जन आहे तेच फक्त 5 मंडळ इथं थांबावं, नंतर बाकीच्यांनी रोडच्या पलीकडे थांबावं अशी यावर्षी व्यवस्था करण्यात येईल. हे मंडळ गणेश मूर्ती इथं ठेवल्यानंतर ते जे वाहन आहे हे वाहन घेऊन समोर जातील, हे सर्वांना मी आवाहन करतो, जेणेकरून हा रस्ता जाम होणार नाही व सर्वांना जो आहे वाहतूक हे सुरळीत व्यवस्थित पार पडेल. निश्चितच विघ्नहर्ता जे आहेत त्यांचं विसर्जन आहे ते निर्विवाद या ठिकाणी संपन्न व्हावं व कुठलाही अपघात त्या ठिकाणी होऊ नये याकरिता पोलीस विभाग असेल, सोबतच नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी खबरदारीच्या पूर्ण ज्या आहेत उपाययोजना ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. संपर्क करा.